मार्क इंग्लिस. लेखक डॉक्टर संदीप श्रोत्री. वाचक स्वर डॉक्टर अदिती काळमेघ. उंची अधिक उंची चो ओयू भाग 1. माउंट कूकच्या शिखरावर असताना मार्कच्या डोळ्यांमध्ये आनंदाश्रू आले होते. त्या पर्वत शिखरावर जाण्याच्या वेडापायी संपूर्ण आयुष्यच धोक्यात आलं होतं. नियतीने दोन्ही पाय गुडघ्याखाली कापून टाकले होते. एखाद्या पतंगाचे फुलपाखराचे दोन्ही पंख लहान मुलं खेळता खेळता कापतात त्याप्रमाणेच. लहानपणापासून त्याच्या मनाच्या देवघरामध्ये सर एडमंड हिलरी आणि तेनसिंग यांना अढळ स्थान होतं. एक दिवस त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत जगातील सर्वोच्च शिखरावर उभं राहण्याचं त्याचं स्वप्न होतं. पण दैवगती काही निराळीच होती. ज्या पायांनी डोंगर चढायचा ते पायच आता नाहीत. पण प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर तो उभा राहिला. कृत्रिम पायांवर का असेना, पण कुणाच्याही मदतीशिवाय कोणत्याही आधाराशिवाय तो चालू शकला, स्कीइंग करू शकला, सायकल चालवू शकला. एवढंच नव्हे तर ज्या पर्वताने माउंट कूकने त्याचे पाय पोटात घेतले होते त्या पर्वताच्या शिखर माथ्यावर तो त्याच्या पोलादी पायांवर दिमाखात उभा राहिला. पुढे भविष्यात कधीही झाला नाही आणि भूतकाळात सुद्धा झाला नव्हता इतका आनंद त्याला त्या आओराकीच्या आल्प्स पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखरावर माउंट कूकच्या माथ्यावर उभा असताना झाला होता हे त्यानंच नमूद केलं आहे. शिखर माथ्यावरून उतरताना त्याचं विचारचक्र चालू होतं. न्यूझीलंडच्या सर्वोच्च शिखरावर मला पायांशिवाय जाता आलं तर जगातील इतर उंच शिखरांवर का नाही जाता येणार? आणि उंच जायचंच असेल तर सर्वात उंच का नाही? या कल्पनेनेच त्याच्या अंगावर शहारे आले. त्या एका कल्पनेनेच त्याचं स्वप्न पुन्हा त्याला बघावंसं वाटू लागलं. त्या कल्पनेचे, त्या विचारांचे रूपांतर एका निश्चयामध्ये झाले. ठरलं, आता नजरेसमोर एकच, एव्हरेस्ट उर्फ सागरमाथा. सिडनी पॅरालिम्पिक स्पर्धेत त्याने रौप्यपदक गळ्यात घालून घेतलं. अर्थातच त्यामुळे त्याची मान ताठ झाली, परंतु खचितच मनामध्ये मात्र स्वप्नपूर्ती न झाल्याची भावना होती. ती तर त्याच्या स्वप्नाची सुरुवातच होती. त्याला खात्री होती की अधिकाधिक उंचीवरील टप्पे गाठणं हे त्याच्यासाठी स्वप्नवत जरी असलं तरी त्याच्या बाबतीत स्वप्न प्रत्यक्ष उतरणं हे सुद्धा नित्याचं होतं. एक शिखर पादाक्रांत केलं आणि ती मोहीम संपते न संपते तोच त्याच्या मनात पुढल्या मोहिमेचे विचार येऊ लागत. आणि आता माउंट कूकच्या यशस्वी चढाईनंतर तर जगातील उंच जाण्याची जी अंतिम सीमा आहे त्या माउंट एव्हरेस्टचेच विचार त्याच्या मनामध्ये होते. चार्लीशी ज्यावेळी ख्राईस्टचर्च येथे मार्कने भेट घेतली त्यावेळी सहजच त्याने बोलताना सांगितलं की माउंट एव्हरेस्टवर जाण्यासाठी सराव करण्याची उत्तम जागा म्हणजे माउंट एव्हरेस्टच. समुद्र सपाटीपासून तब्बल 8-8,500 मीटर्स उंचीवर आपण जगू शकतो, चालू शकतो आणि पुन्हा जिवंत खाली उतरू शकतो याची खात्री करून घेण्याची योग्य जागा म्हणजे माउंट एव्हरेस्ट परिसरच. यासारखा उंच, त्यापासून केवळ 20 किलोमीटर उत्तर पूर्व असलेल्या चो ओयू या पर्वताची निवड मार्कने या एव्हरेस्ट मोहिमेच्या सरावासाठी केली. चो ओयू हा पर्वत नेपाळ तिबेट सीमेवर समुद्र सपाटीपासून 8,201 मीटर्सवर उंचावलेला आहे. जगातील 6वं उंच शिखर आहे ते. हिमालयातील सर्वच शिखरं माउंट कूकपेक्षा खूपच उंच आहेत. बर्फाचे डोंगर सगळीकडे सारखेच, परंतु मुख्य फरक होता तो अतिउंचीवरील विरळ हवा, बेभान वारा आणि डोंगर चढण्याच्या शारीरिक क्षमतेचा. आणि कृत्रिम पायांनी हे सर्व करणं ही अग्निपरीक्षाच होती. चो ओयू या पर्वत शिखराचं एक वैशिष्ट्य म्हणजे तुलनेने प्रत्यक्ष कातळ कड्यांची चढाई एव्हरेस्टपेक्षा कमी आहे, परंतु एव्हरेस्ट शेजारीच असल्यामुळे तितकीच उंची, तसेच वारे, तसेच बदलते बेभरवशाचे हवामान असते. त्यामुळे सरावाच्या दृष्टीने अगदी आदर्शवत. खरं तर मार्कने अगोदर शिशापांगमा हे तिबेटमधील तितक्याच उंचीचं 8,000 शिखर निवडलं होतं.
परंतु ऐनवेळी अनेक गिर्यारोहकांनी माघार घेतल्यामुळे तो बेत रद्द करावा लागला. हिमेक्स हिमालयन एक्सपिरियन्स ही हिमालयातील उंच शिखरांच्या चढायांच्या मोहिमा आयोजित करणारी एक व्यावसायिक कंपनी आहे. तिचा संस्थापक रसेल ब्राईस हा न्यूझीलंडचाच परंतु नंतर युरोपमध्ये स्थायिक झालेला गिर्यारोहक आहे. या कंपनीतर्फे चो ओयू, शिशा पांगमा आणि खुद्द माउंट एव्हरेस्टच्या मोहिमा आयोजित केल्या जातात. पूर्वीच्या काही अशा मोहिमा या खूपच मोठ्या स्वरूपात आणि जास्त दिवसांच्या असायच्या आणि सांघिक स्वरूपाचं ते कार्य असायचं. सर एडमंड हिलरी तेनसिंग यांच्या मोहिमेमध्ये तब्बल 300 भारवाहक होते आणि या सर्व जणांपैकी प्रत्यक्ष शिखर चढाई करायची संधी केवळ 2 किंवा 4 जणांनाच मिळायची. आत्ताच्या काळामध्ये अल्पाईन मोहिमा आखल्या जातात. त्या संपूर्णपणे व्यावसायिक स्वरूपाच्या असतात. पर्वतीय मोहिमांच्या चढायांची प्राथमिक तोंड ओळख असणाऱ्या कोणालाही त्यामध्ये सहभागी होता येतं. आपल्याकडे जशा पॅकेज टूर्स असतात तशाच याही मोहिमा जाहीर होतात. त्यामुळे विविध क्षेत्रातील वेगवेगळ्या देशातील व्यक्ती एकाच विशिष्ट मोहिमेमध्ये असू शकतात. या सर्वांचा एक मुख्य मार्गदर्शक असतो आणि प्रत्येक सहभागी सदस्याबरोबर त्याचा वेगळा शेर्पा मदतनीस असतो. प्रत्येक कॅम्प हा अगोदरच इतर काही शेर्पा भारवाहकांच्या मदतीने पुढे जाऊन लावलेला असतो आणि वाटेतल्या मार्गावर दोऱ्या, शिड्या, बर्फातल्या पायऱ्या या इतरही त्याच वेळी चालू असलेल्या मोहिमांच्या मदतीने लावून तयार असतात. त्यामुळे एक फायदा होतो, तो म्हणजे सर्व सदस्यांना समान संधी मिळते. संभाव्य धोक्यापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो आणि अनुषंगिक कामामध्ये शक्ती आणि श्रम वाया जात नाहीत. प्रत्येक कॅम्पवर एकेका तंबूमध्ये 2 स्लिपिंग बॅग्स असतात, 2 स्लिपिंग कॅरी मॅट्स, एक प्रायमसचा स्टोव, गॅसचं सिलेंडर, काड्यापेटी किंवा लायटर आदी सर्व जीवनावश्यक बाबी अगोदरच ठेवलेल्या असतात. गिर्यारोहकाने आपल्याबरोबर प्राणवायूचे मुखवटे आणि सिलेंडर्स, खाण्याचे पदार्थ आणि प्रत्यक्ष चढाईच्या वेळी लागणारी स्वतःपुरती सामग्री बरोबर ठेवायची असते. मार्कने रसेल ब्राईस यांच्याशी सल्लामसलत करून ऑगस्ट 2004 मधील चो ओयू शिखर मोहिमेसाठी नाव नोंदवलं आणि मार्कचा सराव जोरात चालू झाला. ख्राईस्टचर्चपासून 75 किलोमीटर्स अंतरावरील हॅनमर स्प्रिंग या गावात त्याचं घर आहे. हा सर्वच भूभाग सौंदर्याची खाण आहे. अल्पाईन पर्वतरांगा, हिमनद्या आणि डोंगर उतारावरील खडकाळ भूभाग, ज्याला मोरेन म्हणतात, यामध्ये हिमालयासारखीच भौगोलिक स्थिती आहे. त्याचा मोठाच फायदा मार्कला झाला. पायांना क्रॅम्पॉन म्हणजे टोकदार खिळ्यासारखे पोलादी आवरण लावून बर्फ उकरणं, पायऱ्या करणं, दोरीनं वर चढणं, काळ्या कातळावर बिले देत वर चढणं, नुकत्याच पडलेल्या बर्फावरून कृत्रिम पायांनी चालणं या गोष्टींना तो आता सरावला होता. 23 ऑगस्ट 2004 रोजी त्याने त्याचे घर, नातेवाईक, पत्नी ॲना आणि 3 अपत्य यांचा निरोप घेतला. ख्राईस्टचर्च विमानतळावर त्या क्षणी त्याला खात्री होती की या ठिकाणी पुढे भविष्यात आपलं न भूतो न भविष्यती असं स्वागत होणार आहे. ऑकलंड येथे त्याने थाय एअरवेज या कंपनीचं बँकॉकला जाणारं विमान पकडलं आणि माय देशाचा निरोप घेतला. एका आणखी उंच साहसाकडे त्याची वाटचाल सुरू झाली होती. विमानाच्या खिडकीतून न्यूझीलंड देशाची हिरवी बेटं, निळाशार समुद्र आणि हिमाच्छादित पांढरी शुभ्र पर्वतराशी यांना बाय बाय करताना त्याचं अंतःकरण दाटून आलं होतं. बँकॉकच्या सुवर्णभूमी विमानतळाचा परिसर अप्रतिमच आहे. काही काळ तिथं व्यतीत करून काठमांडूला जाणारं TG 319 हे थाय एअरवेजचं विमान त्याने आरक्षित केलं होतं. संपूर्ण विमानच ट्रेकिंग, गिर्यारोहण आदी साहसी खेळांसाठी निघालेल्या छानदिष्टांनी अगदी भरून गेलं होतं. 27 ऑगस्टला दुपारी विमान काठमांडू विमानतळावर पोहोचलं. त्यावेळी त्याच्या स्वागतासाठी बाहेर हिमेक्स कंपनीचे रसेल ब्राईस उर्फ बिग बॉस आणि मार्क व्हेंटू
हा छायाचित्रकार आले होते. काठमांडूमधील गिर्यारोहक स्पेशल बाजारपेठ असणाऱ्या थामेलमध्ये दी रेड ओनियन बार या छोटेखानी हॉटेलमध्ये त्यांचा मुक्काम होता. हे हॉटेल हिमेक्सच्या चो ओयू मोहिमेचं काठमांडूमधलं मुख्यालयच होतं. चो ओयू हे जगातलं 6वं उंच शिखर माउंट एव्हरेस्टच्या शेजारीच नेपाळ तिबेट सीमेवर असल्यामुळे दोन्हीकडून तिथं जाता येतं. नेपाळमधील गोक्यो सरोवर आणि गोक्यो शिखरापर्यंत एव्हरेस्ट ट्रेकचा मार्ग आहेच. तिथूनच पुढे चो ओयूच्या पश्चिमेकडील बेस कॅम्पमध्ये जाता येतं. परंतु तिथे पोहोचण्यासाठी मुळात 9-10 दिवसांचा अवघड ट्रेक करावा लागतो. मार्कला नेमकं हेच नको होतं. त्याऐवजी त्याने तिबेटकडून चो ओयूच्या चढाई मार्गाचा विचार केला होता. नेपाळ तिबेट गाडी मार्गाचा रस्ता कोंडारी टिंगरी या मार्गे ल्हासाला जातो. हाच मार्ग उत्तरेकडे कैलास मानस सरोवराकडेही आपल्याला घेऊन जातो. 28 ऑगस्टलाच बहुतेक भारवाहक आणि रसेल ब्राईस उर्फ रूस गाडी मार्गाने टिंगरी गावी निघाले. मार्क आणि त्याचे काही साथीदार मात्र 31 ऑगस्टला विमानाने ल्हासा इथं पोहोचले. काठमांडू समुद्रसपाटीपासून 1400 मीटर्स उंच आहे, तर ल्हासा मात्र तब्बल 3600 मीटर्स उंचीवर आहे. तिबेटची राजधानी ल्हासा मागील काही वर्षांमध्ये खूप सुधारलेलं शहर झालंय. चीनी लाल झेंड्याच्या अधिपत्याखाली आल्यानंतर तिथे मोठा विमानतळ झाला, आगगाडी आली, तसेच रस्तेही मोठे आणि विस्तीर्ण रुंद आहेत. मार्क चालायला लागला की त्याच्या मागे केवळ मुलंही नव्हे तर मोठी माणसंसुद्धा कौतुकाने बघू लागत, त्याच्या पायांना हात लावायचा प्रयत्न करत. धन्यवाद. उर्वरित कथा पुढील भागामध्ये.